नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. तृतीय वर्ष कला मराठी या वर्गाला अभ्यासायला असणारं विचारधारा या पाठ्यपुस्तकातील निबंध आपण बघणार आहोत. विचारधारा हे संपादित पाठ्यपुस्तक आहे, ज्यात निबंध लेख आहेत आणि हे तृतीय वर्ष कला मराठी या वर्गाला द्वितीय सत्रासाठी अभ्यासायला आहेत. तर या विचारधारा पुस्तकातील संपादित पाठ्यपुस्तकातील सुगंधाची कळ हा दुर्गा भागवत यांनी लिहिलेला निबंध आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण दुर्गा भागवत यांचा परिचय करून घेऊया. संपूर्ण नाव दुर्गा नारायण भागवत. जन्म 10 फेब्रुवारी 1910 आणि मृत्यू 7 मे 2002. त्यांचा जन्म इंदूर येथे झाला. शालेय शिक्षण नगर, धारवाड, नाशिक, पुणे इथे. मुंबईच्या सेंट झेवियर्समधून संस्कृत घेऊन BA प्रथम वर्गात उत्तीर्ण. अर्ली बुद्धिस्ट ज्युरिस्प्रुडन्स या विषयावर प्रबंध लिहून MA ची पदवी प्राप्त. अनेक भाषा अवगत, पण मराठी व इंग्लिशमधून लेखन. 100हून अधिक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. विपुल स्फुट लेखन केलेलं आहे. ऋतुचक्र 1956, भावमुद्रा 1960, व्यासपर्व 1962, डूब 1975 इत्यादी 10 ललित लेखसंग्रह त्यांनी लिहिलेले आहेत. मराठी लघुनिबंधाचे स्वरूप बदलून चैतन्यमयी वास्तवनिष्ठ चिंतनात्मक करण्यात दुर्गा भागवतांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या व्यासंगी अभ्यासक व लेखक. लोकसाहित्याची रूपरेखा हा लक्षणीय असा लोकसाहित्यावरील ग्रंथ. अनेक प्रदेशातील लोककथा त्यांनी मराठीत आणल्या. राजाराम शास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. सिद्धार्थ जातकच्या 7 खंडांचा अनुवाद हे त्यांचे मोठे कार्य आहे. वैचारिक निबंधाची 3 पुस्तकं प्रकाशित. त्यांचे विविधांगी भरपूर लेखन प्रसिद्ध झालेलं आहे. 1975च्या आणीबाणीच्या काळात जन्मत जागृती केल्यामुळे तुरुंगवासाची शिक्षा त्यांनी भोगलेली आहे. चिंतनशील, संवेदनशील आणि भावनिक यामुळे दुर्गाबाईंचे लेखन सातत्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरलेलं आहे. सुगंधाची कळ या निबंधात दुर्गा भागवत काय म्हणतात ते आपण आता बघूया. थंडी नुकतीच पडू लागली आहे. काळोख निर्मळ आणि नितळ झाला आहे. नक्षत्रांची प्रभा दुणावली आहे. हेमंतातली थंड हवा गात्राला स्पर्शून आत भिनू पाहते आहे. जणू नक्षत्रांचा उच्छवासच सगळीकडे भरभरून वाहतो आहे. वाराच्या झुळका धुंदावलेल्या, जडावलेल्या अशा मदालसेप्रमाणे सुगंधाचा भार लेऊन हळूहळू झोकावत जात आहेत. गुडूप अंधारातून पेंगलेल्या जगावरून हे सुगंधी वारे यावेळी चालले आहे तरी कुठे आणि कशाला? हिवाळ्याच्या पहिल्या भरात जिथे हवा ही दर श्वासागणिक सजीव व सकस झालीशी वाटते, तिथे आणखी त्या स्वयंपूर्ण रसरशीतपणाला हे सुवासाचे ओझे, हे कृत्रिम भडक नटवे पण कशाला हवे होते? किती आगंतुक, अगदी बाणगुळासारखा वाटतो हा सुगंध यावेळी. पारिजातकाचे, रातराणीचे हे दीर्घ उन्मत्त निश्वास मोगरा चमेलीप्रमाणे वसंत आगमनापर्यंत का बरं थांबले नाहीत? इतक्या घाईने आणि भरधाव हे का दौडत चालले आहेत? खोलीत यावेळी काळोख आहे. प्रकाशाची वाट दाखवणारा, शीतलतेने गर्द गहिरा झालेला, नक्षत्रांच्या चमकीच्या कलाबतूने सुशोभित झालेला अंधाऱ्या रात्रीचा काळोख आहे. एकांत सजीव करणाऱ्या, एकटेपणाला लसलसणारे कोंब फुटवणाऱ्या या काळोखात डोळे मिटून मला मनातले खोलवरचे भोवरे निहाळायचे आहेत. स्वप्नांचा गंध घ्यायचा आहे. जागृतीचे तरल चैतन्य हुंगायचे आहे. पण आता तसलं काही होऊ शकणार नाही, कारण पारिजातकाचा मादक गंध रातराणीच्या तीव्र व संवेदना करवतणाऱ्या गंधाला हाती धरून जवळ घुटमळतो आहे. आंब्याच्या नवोदित मंजिऱ्यांच्या उग्रमधुर हट्टी गंधालाही तो पलीकडच्या खिडकीतून आत खेचून घेतो आहे. कुठल्या तरी आक्रमक प्राणशक्तीची उभारी या गंधमय झोतात आहे. काहीतरी विलक्षण जीव त्याच्यात एकवटलेला वाटतो आहे. सगळ्या जगाची निजानीज झाल्यावर हे सुगंधाचं थैमान आजूबाजूला उठलं आहे. अगदी पिसाटासारखं हे वातावरण आहे. 3 वासांच्या झुळका येत आहेत. प्रत्येक खेपेला वाढत्या चेवाने त्यांचा तो कधी संमिश्र तर कधी एकटा वाढता वास खोलीत कोंडतो आहे. बिछाण्याभोवती सारखा गरगरतो आहे. शरीराला वेढतो आहे. मला गुदमरवतो आहे, कारण श्वासोश्वासाची अगदी नैसर्गिक क्रियाही त्याने कशी जखडून टाकली आहे.
श्वासाबरोबर तो आत वेगाने शिरतो. उच्छ्वासातून त्याला बाहेर लुटण्याची शक्ती मात्र माझ्यात नाही आणि लगेच पुढच्या श्वासाबरोबर तो आणखी आत शिरतो आहे. माणसाला बेचैन करणारे, त्याचा जीव क्षणभर फुलवून सफाईने खोलवर कातरणारे अनाहूत सुगंधांच्या वेगवान फवाऱ्यासारखे दुसरे काय आहे. रूपरस स्पर्शावरूनही सुवास चित्तवृत्ती चेतावतो. मनाला पांगळे बावळे करतो. सुगंधाच्या या अदृश्य स्फुल्लिंगात मनाचा कण निकण जणू होमून निघतो. वाऱ्यावर स्वार होणाऱ्या लहरी अशाच हुकमी असतात. सुगंधाच्या आणि नादाच्या, त्यांच्या त्या बंडखोर आक्रमणाने संवेदना कणाकणाने कशा विरघळून जातात आणि मग मन कसे अधांतरी उचलले जाऊन कुठल्या तरी एकाच तंत्रीत भाववृत्तीत बुडून जाते. संगीताला स्वर असतात, शब्द असतात, रसानुभूती असते. गात्या गळ्याची, वाजत्या हातांची, श्रवणांची सापेक्षता असते. ऋतुचक्राची साक्ष लागते. संगीताची निर्मिती मानवनिरपेक्ष असूच शकत नाही. सृष्टीतले सारे कोमल तीव्र स्वर, ताल व आघात गळ्यातल्या आणि हाताच्या स्नायुबलाने, श्वासोश्वासावरच्या नियमनाने मानवाने संगीतात स्वयंप्रेरणेने परमोत्कर्षाला नेले आहेत. पण एका घ्राण शक्तीशिवाय सुगंधाच्या बाबतीत तसे मानवांकित काय आहे. पण इथेही पाहिलं तर त्या शक्तीच्या वरच 4 बोटं सौरभ नाचत असतो. तिच्या काबूत तो राहत नाही. सुगंधाचे नियमन करणे या शक्तीच्या पलीकडचे आहे. तो हात मिळवणी करतो तो एका वाऱ्याशी. सुगंधात असं काय आहे की त्यानं मन असं विचलित पर्युत्सुक व्हावं. जसजसा हा भपकारा वाढतो आहे, आसपास अधिकाधिक घोटाळतो आहे, तसतसे मन आणखी भ्रमत चालल्यासारखे वाटते आहे. पण नवल हे की ही अवस्था बेहोशीची नाही, कलात्मक धुंदीची नाही. यात एकात्मतेची अनुभूती पासंगालाही नाही. सुगंधाने मन प्रथम आनंदित आणि उत्तेजित झाले असले तरी ती उभारी, ते उद्दीपन केवळ क्षणाचे होते. वरवरचे होते. सुगंधाची ही वावटळ अंगावर अशा तऱ्हेने कोसळली आहे की आता सौरभास्वाद घेण्याचे बळ माझ्या गात्रात उरलेले नाही. मनही या सुगंधापासून वचकूनच जणू बाजूला सरू पाहते आहे. काही तासांपूर्वीच मला आठवलं की रस्त्यातून येता जाता फुलमाळ्याच्या दुकानापाशी मी थबकून उभी राहिले होते. वेणीचा भाव विचारायचा बहाणा करून गुलाबाच्या फुलांचा सुगंध दुरून लुटीत होते. शेवंतीची फुले सुवासिक नसतानाही त्या वेणीचा वास घेतल्याशिवाय माझ्याने राहावले नाही. एवढेच नव्हे तर मारुतीच्या देवळातून येणारा उदबत्तीचा भपकाही नेहमीप्रमाणे क्षणभर थबकून अंगावरून जाऊ दिला होता मी. किती उल्हसित होते मन त्यावेळी. आणि आता हे पुष्पविकसन बाजूलाच चालले आहे. प्रत्येक लहानगे फूल एकदाच पूर्ण फुलून बहरून हे सुगंधी श्वास टाकीत असताना माझा जीव कोंडत आहे. उन्हाळ्यात उष्म्याने घाबराघुबरा होणारा जीव फुलांच्या वासाने सुखावतो. मगाशीच थोडा वेळ का होईना, पण तसं नाही का झालं. या सुगंधी झुळका 2-4 येऊन तशाच थांबत्या तर ती गुंगी उतरलीही नसती. पण पहिली लाट थांबायच्या अगोदरच अधिक जोराने धडकणारी ही दुसरी सुगंधाची लाट, तिच्या मागून तिसरी, अशा या असंख्यात लाटा कुणावर तरी तुटून पडाव्या अशा चेवाने हल्ला करीत असताना त्यांनी माझ्यासाठी आणलं काय तर विषण्णतेचे पटल न सोसणारा गारठा, सौंदर्याचा हा अदृश्य पण इंद्रियस्पर्शी भिरभिरता तीक्ष्ण अर्क त्यानेच भारून जडमूड झालेल्या माझ्या मनाला पेलत नाहीसा झाला आहे. संवेदनात तो मावू शकत नाही. कुठेतरी वरवरच पण झुंबरी जखम करून तो दुष्टपणे वावरतो आहे. शरीराची रंध्रे प्रथम उत्तेजित करून करवतून टाकतो आहे. बोचतो आहे, डिवचतो आहे. जणू काही शरीर आणि मन एका पोकळ नळकांडीसारखे होऊन त्यातून हा सुगंध आर पार घुसत जातो आहे. संवेदनांचा ओलावाच नष्ट झाला आहे म्हणून म्हणा किंवा दुसऱ्या कशाने म्हणा, त्यांचा रंग घेऊन काही तो बाहेर पडत नाही. त्यांच्यात मुरून एक जीवय होत नाही. एरवी फूल डोकीत घातले तर त्याचा वास केसांना चिकटून बसतो. शरीराचा तो एक भागच बनतो. पण यावेळी हा बलिष्ठ गर्विष्ठ सुगंध एक कणही स्वतःचा तुमच्यात ठेवीत नाही की तुमच्यातल्याही अणुरेणूबरोबर घेऊन जात नाही. तुमच्यावर झडप घालायचीच जणू त्याला माहीत आहे. दिवसा तुमच्या नजरेसमोर फुलणारे फूल आपली छबी तुमच्या मनावर कायमची रेखाटून ठेवते. स्पर्श करा करू नका, पण ती प्रतिमा, ते स्पर्शाचे भान, तो सुगंधाचा ओलावा खरा आणि पूर्ण शरीरी असतो. पण या रात्रीच्या तमाचीही कूस फोडणाऱ्या सामर्थ्यशाली विराट पुष्पविकसनात कोणत्याही प्रकाराने
आपले मन साक्षी होत नाही. सुगंधाचा हा लोट इतका वेगवान, भव्य आणि गर्दगहिरा असूनही पाण्याप्रमाणे निसटता आहे. मुसळधार पाऊस हातांच्या उंजळीतून ओघळून वाहून जातो, पण पकडता आला नाही तरी तो निदान ओलावा तरी ठेवतो. पण हा कोरडा वेगवान फवारा पारिजाताच्या आणि रातराणीच्या सुगंधाचा उतू जाणारा हेमंतातला आवेग भासत असूनही अगम्य वाटतो. किती दूरचा, परका वाटतो. त्याने कुठलीच जागृती मनाला येत नाही की झिंग, आणि तरीही एकीकडून त्याची ओढ आणि दुसरीकडून त्याच्याबद्दलची विरक्ती ओढीपेक्षाही विरक्तीसारखी वाढतेच आहे. सकाळी रातराणीचे झाड रानटी व वृक्ष वाटते. फुले मोहरीसारखी करपट आणि मिटलेली सौरभीन अशी, आणि पारिजातची फुले नयन मनोहर दिसली तरी झाडाचा सहवास अंतरून ती धुळीत उत्तरोत्तर म्लान होत मिसळत असतात. रात्री भडकून उठलेली त्यांच्यातली ती चैतन्याची ज्वाला, तो सुगंधाचा आवेग, तो कामुक कंप, विकसनाचा मादकपणा, सारे जे आता उत्कटतेने इतक्या लांबून जाणवले आहे, ते सकाळी प्रकाशाच्या दर्शनात हरपलेले असणार. आम्रमंजिऱ्याही पहाटे दवात भिजून ताठर झाल्या तरी त्यांच्या गंधातला तो तीव्रपणा उतरणारच आहे. नवविकसनाची पायरी ओलांडून एका रात्रीत त्या प्रौढत्वाची वाटचाल करू लागणार आहेत. त्या भरदार होतील, पाखरांची चंचुक्षते अंगावर मिरवतील, पण आताच्या या विराट मखमली शांतीतल्या उन्मिलनाच्या क्षणांची वाढती आतुरता त्यांना फिरून कधी लाभणार नाही. पण सृष्टीची हजारो लाखो फुलं, कुणी मोहरी एवढी तर कुणी नखा एवढी, ठाई ठाई ताऱ्यांच्या नजरेखाली हेमंत श्रीची पूस फुलवीत असते वेळी माझ्याच मनात ही कळ कुठून निर्माण व्हावी. सुगंधाचा हा लोंढा अगदी अंतरंगात साठवावा असं किती वाटलं तरी मुठीत पाऊस पकडण्याचा यत्न करावा एवढीच केविलवाणी धडपड मला करता येते. जलाशयाची स्वयंसंचयाची वृत्ती, ती सखोलता माझ्यात नाही, हे किती तीव्रतेने जाणवत आहे. सुगंधात तद्रूप मला होता येत नाही. तो सुगंध येतो, काहीतरी गदगद अड्डाणपणे हलवतो आणि परततो. अगदी व्यक्तिमत्वाच्या गाभ्यातले माझे असे काही त्यात मिसळल्याशिवाय, त्यात बुडाल्याशिवायच तो सुका निरंगी असा परत फिरतो. त्याची ती अलिप्तता, अशरीरता, तो सुके थंड स्पर्श मला श्वासागणिक जाणवतो. सृष्टीच्या या महान विकसनाच्या काली मी कितीही धडपडले तरी या सूक्ष्मतम रहस्यात मी डोकावूही शकणार नाही. कुणीच मानव त्यात भागीदार होणार नाही. पुष्पांच्या भिन्न परागांच्या मिलन पक्षी पाकोळांच्या मार्फत दिवसा होते, तेही समजे न समजेसे हळुवार असले तरी प्रकट असते, स्थूल असते. पण चेतवलेली फुले सुगंधाच्या भेटी उन्मत्त वाऱ्याबरोबर यावेळी कुणास कोण जाणे धाडीत असतात. त्यांचा साक्षी माणूस कसा होणार? अगदी जुनी कथा आहे वेदकाळची. उषेच्या लग्नप्रसंगी देवांनी भूमीतल्या गंधाचा अर्घ काढून तो कमलात भरला आणि ती अभिनव भेट तिला दिली. शारद कमलांचा तो कडवट मधुरगंध त्यावेळीही केवळ मधुरापेक्षा अशा संमिश्र गंधांची लज्जत मानवाला कळली होती. युगानयुगे या उन्मत्त उग्र मधुर मादक मृत्तिका गंधाची भूल मानवी मनाला होती. गंधागंधातला फरक त्याला आकलन झाला होता. गंधाचे अर्क तयार करण्याची कुसर त्याला ज्ञात होती. पण देवांनीही रात्री फुलणारी फुले बाजूलाच टाकली. सकाळी उमलणाऱ्या कमलांचा अर्क ते काढू धुसले, पण ही वाटिकेतून वनराजीतून रात्री फुलून नैऋत्येच्या वाऱ्याबरोबर झोके घेत आपल्या अस्तित्वाचा गाभा त्यांच्या हवाली करणारा बेदरकार चिमणी फुले, ती कुणालाच आकलन झाली नसतील का? हा विचार मनात येतो आणि मग मला वसंतातल्या आणि आताच्या सुगंधातला फरक काय ते उमगते. वसंतात दक्षिणेच्या तलम कुरळ्या वायुलहरीतून वाहत येणारा सुगंध तुमच्या आमच्याशी कसा एकजीव होतो. यावेळी सारी सृष्टी फुललेली, मदनबधीर झालेली, वृक्षवेल मानव जीवजंतू सारे निर्मितीच्या प्रेरणेने सिद्ध झालेले. वसंतात पुष्पगंधही अंगगंधाप्रमाणेच वासनीत गुरफटलेले जातात. तसे हेमंतात नसते. आता मोजकीच फुले फुलतात, वासना जडावतात आणि जाडसर हवेतून सुगंधाचा तीक्ष्णपणा सारखे काही फाडीत जातं. सुगंधाची ही कळ फुलांनाही रात्र उलटल्यानंतर शिथिल करते. आता कुठे मला कळले आहे की नकळत त्याच कळेने मला घेरले आहे, म्हणून या सुगंधाने मन उल्हसित होण्याऐवजी डोके भिरभिरते आहे. श्वास घेऊ नये असं वाटतं आहे. गंधांचा भपकारा सोसत नाही. हा सुगंध वाऱ्याबरोबर येत असला तरी वाऱ्याच्याही तो अधीन नाही. कोणत्या तरी स्वयंपूर्ण शक्तीचा हा विष्कार स्वतःच्या लहरीप्रमाणे भटकत असतो असे वाटते. आणि नेहमीचा परिमित सुगंध म्हटला तरी तोही किती अनाकलनीय आहे. मानवानं अत्तर काढली, गंधद्रव्यांचा वापर
घटकोघटकीच्या जीवनात कसा करावा हे तंत्र कुशलपणे हाताळलं. पण या कसबाशिवाय, कुसरीशिवाय, सुगंधाच्या स्वयंभूकलेला त्याला ओझरता स्पर्शही करता आलेला नाही. रूपरस स्पर्शनादाचे अनेक संकेत मानवाने केले, त्यांची शास्त्रे केली, कला केल्या, पण सुगंधाबद्दल मात्र कुठल्याच संकेत त्याला बांधता आला नाही. सुगंधाचा स्थूल वापर त्याने केला, तरी सुगंधाचे स्वतःचे असे सूक्ष्म तालतत्व त्याला आकलन झाले नाही. पण सुगंधाला स्वतःचा ताल असावा हे निश्चित. नाहीतर ऋतूत कधी वाऱ्याबरोबर तर कधी त्याच्याहून भिन्न असे त्याचे अस्तित्व का जाणवते. आणि भिन्न काली त्याचा प्रत्ययही भिन्न का येतो. पण सुगंधाचे स्वतंत्र अस्तित्व मात्र वसंतापेक्षा थंडीत अधिक प्रखरतेने जाणवते, निदान मला तरी. आणि त्याच्या स्वरूपाचा कोणताच अंदाज बांधणं शक्य नसलं तरी अंतर्मनाला उमगतं ते हे की सुगंधाच्या या काळात, वेदनेच्या या संपुटात अनंत सुखांची रहस्य मात्र भरलेली आहेत. पण हे संपुट कधी उघडणार नाही आणि त्याचे टोकही असेच बोचरे राहणार, कारण आमच्या वासना, संवेदना आणि कलेची ओढ यांच्याशी ती काहीच संबंध ठेवणार नाही.